आर्थरायटिस म्हणजे एक्झॅक्टली होतं काय? सांधे दुखणं, स्मॉल किंवा लार्ज जॉईंट्स असं सूज येणं, अंग दुखणं, अशक्तपणा वाटणं किंवा हाडातनं पण असं दुखल्यासारखं असं होतं, असे सिम्पटम्स असतात आर्थरायटिसचे. रुमटॉइड आर्थरायटिस किंवा RA ज्याला म्हणतात, हा एक ऑटो इम्युन डिझीज आहे. ऑटो इम्युन म्हणजे? ऑटो इम्युन म्हणजे काय की बरेच लोक म्हणतात की तूप जास्त खावं म्हणजे आपल्या हाडांचा जो मूवमेंट आहे ते स्मूथ होते असं, तर मग तूप चालेल का आणि प्रमाण आहे का काही? मग हे जे आर्थरायटिसचे प्रकार आहेत हे कुठल्याही वयोगटात होतं का फक्त सिनियर सिटीजन्सनाच होतं? हल्ली आपण जे वेगवेगळे आजार ऐकतो, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम, PCOS, पण अजून एका विशिष्ट आजाराचं पण प्रमाण हल्ली खूप वाढायला लागलं आहे, ते म्हणजे आर्थरायटिस. तुमच्यापैकी काहींनी आम्हाला ईमेल केलं तसं marathi@gmail.com वर की आर्थरायटिसवर पण एपिसोड करा, म्हणून आज आपण आर्थरायटिस आणि त्याचं डाएट याबद्दल बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या, चला सुरू करूया. सगळ्यात पहिले मॅम सांगा प्लीज की आर्थरायटिस म्हणजे एक्झॅक्टली होतं काय आपल्याला? आर्थरायटिस वेगवेगळ्या प्रकारचे असतात, बट बाय अँड लार्ज सगळ्या आर्थरायटिसमध्ये आपले सांधे दुखणं म्हणजे जॉईंट्स दुखणं किंवा सांध्यांवर स्मॉल किंवा लार्ज जॉईंट्सवर असं सूज येणं, अंग दुखणं, तुम्हाला अशक्तपणा वाटणं किंवा हाडं वळतात किंवा हाडातनं पण असं दुखल्यासारखं असं होतं, असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला होऊ शकतात, असे सिम्पटम्स असतात आर्थरायटिसचे. पण मग हे जे सगळं होतं ते कशामुळे होतं? कशामुळे होतं हे समजायच्या आधी आपल्याला आर्थरायटिसचे प्रकार समजायला लागतील. लार्जली 2 प्रकारचे आर्थरायटिस असतात. अल्दो आर्थरायटिस काही वेगळ्या आजारांचं सेकंडरी सिम्पटम म्हणून पण होऊ शकतं, पण 2 प्रकार हे आहेत की ऑस्टिओ आर्थरायटिस आणि रुमटॉइड आर्थरायटिस. ऑस्टिओ आर्थरायटिस हे आपल्या हाडांच्या वेअर अँड टेअरमुळे म्हणजे हाडं जे आहे त्याची झीज झाल्यामुळे तसं होतं आपल्याला ओव्हर टाईम, की म्हणजे जसं वयोमानाप्रमाणे आपली हाडं जी आहेत त्याची डेन्सिटी जी असते ती कमी व्हायला लागते, किंवा हाडं जी आहेत ती जर कोणाला ऑस्टिओपोरोसिस पण असेल तर त्यांच्या हाडांचे जे असे असून पोकळ झाल्यासारखे होतात हाडं, किंवा पोरॉसिटी त्याची वाढते, पोरस होतात जास्त, तर हा झाला ऑस्टिओआर्थरायटिस. त्यामुळे होणारं जे तुमचं हाडांचं दुखणं आहे, आता त्याच्यात गुडघेदुखी पण आली, सांधेदुखी ओव्हरऑल पण आली, हे इथे बोटांच्या इथे वगैरे पण दुखणं, किंवा काही अशी सांडशी किंवा पातेलं उचलायला गेलं की हात कापायला लागणं एवढं दुखल्यामुळे, असे वेगवेगळे प्रकार असतात. दुसरा प्रकार झाला त्याचा की रुमटॉइड आर्थरायटिस. रुमटॉइड आर्थरायटिस किंवा RA ज्याला म्हणतात, हा एक ऑटो इम्युन डिझीज आहे. ऑटो इम्युन म्हणजे? ऑटो इम्युन म्हणजे काय की आपल्याच रक्तातल्या पेशीज किंवा आपल्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या आपल्याच शरीरातल्या इतर पेशींना जाऊन मारायला लागतात, किंवा त्याचं काम जे आहे ते त्याला नीट करू देत नाही, त्याला खराब करतात. असं ऑटो इम्युन RA जो असतो तो बायकांमध्ये जास्त बघायला मिळतो ॲज कम्पेअर टू मेन, कारण ओव्हरऑलच सगळ्या ज्या ऑटो इम्युन कंडिशन्स असतात त्या बायकांमध्ये जास्त दिसतात पुरुषांपेक्षा. आणि ह्या दोन्ही प्रकारांमध्ये म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमटॉइड आर्थरायटिस दोन्हीमध्ये तुमच्या शरीरातलं इन्फ्लमेशन जे आहे, की म्हणजे आतून जे आपल्याला शरीराला सगळ्या टिश्यूजना सूज येणं किंवा लाल आग असं होणं, असं जे होतं इन्फ्लमेशनला अगदी सहजपणे समजवायचं तर हेच की आपण जसं डास चावल्यावर आपल्याला गाण देते, थोडं सुचतं, लाल होतं, खाज सुटते, असं इरिटेट व्हायला होतं, गरम व्हायला होतं, तर तसंच आतनं आपल्या टिश्यूजना जर होत असेल तर त्याला इन्फ्लमेशन वाढणं म्हणतात, आणि हे सुद्धा होतं आर्थरायटिसमध्ये, असं RA जर असेल तर. ओके, मग हे जे आर्थरायटिसचे प्रकार आहेत हे कुठल्याही वयोगटात होतं का फक्त सिनियर सिटीजन्सनाच होतं? ऑस्टिओआर्थरायटिस हा लार्जली जे वयस्कर असतात किंवा साधारण 55 वर्षाच्या नंतर असं आपल्याला दिसायला लागतं, पण त्याची सुरुवात जी आहे ती खूप आधीपासून
कळायला लागते की म्हणजे तुम्ही बोन डेन्सिटी केलं, डेक्सा स्कॅन केलं, असे जे टेस्ट असतात ते केल्या तर तुम्हाला कळतं त्याच्यातनं की बोन डेन्सिटी कमी व्हायला लागली. म्हणजे त्याची सुरुवात बरीच आधी झालेली असते, तिशीच झालेली असते अनेक वेळा, आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा त्याच्यासाठी म्हणजे जे तुम्ही करायला पाहिजे की जसं आता व्यायाम जसा केला पाहिजे, आहार जसा तुमचा ठेवला पाहिजे, किंवा ते तसं अजून वाढू नाही ते, किंवा त्याचं रिव्हर्सल व्हावं म्हणून जे कामं केलं पाहिजे ते करत नाहीत लोक. आणि मग नंतर साधारणपणे 55-60 वर्ष झाल्यावर मग त्यांना ऑस्टिओआर्थरायटिसची सुरुवात ही बघायला मिळते. रुमटॉइड आर्थरायटिस जो आहे तो अगदी लहान वयात सुद्धा होऊ शकतो. असं नाही आहे की RA जो आहे तो तुम्हाला अगदी तुम्ही 60चे वगैरे झाल्यावरच होतो, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला अगदी 25शीत सुद्धा RA होऊ शकतो. आपल्याकडे असे इथे पेशंट सुद्धा येतात की जे साधारण 20-21 वर्षातच त्यांना डायग्नोसिस झालेलं असतं की त्यांचं RA फॅक्टर जे आहे ते पॉझिटिव्ह आहे आलेलं. ती टेस्ट असते रुमटॉइड आर्थरायटिसची, वन ऑफ द टेस्ट, बऱ्याच टेस्ट असतात त्याच्यातली एक टेस्ट ही असते. तर RA फॅक्टर त्यांचं पॉझिटिव्ह येतं की म्हणजे त्यांना रुमटॉइड आर्थरायटिस आहे, किंवा त्याचे जे तुम्हाला सिम्पटम्स आहेत ते सुरू झालेले आहेत किंवा सुरू व्हायची शक्यता आहे. असं तुम्ही आता म्हणालात की 30शीतच आपल्याला कळतं की तुम्हाला म्हणजे साईन्स येतात की तुम्हाला आर्थरायटिस होऊ शकतं किंवा होत आहे, तर मग ते रिव्हर्सिबल आहे का आणि मग काय करायचं त्याच्यासाठी? 30शीत साईन्स दिसायला लागतात किंवा त्याची लक्षणं दिसायला लागतात म्हणजे हे नाही की 30शीत माझे अंग दुखणार आहे किंवा असं, नॉट नेसेसरीली. पण तुम्ही जर टेस्ट केलं, बॉडी डेन्सिटी टेस्टिंग हे कोणी सुद्धा 30 वर्षाचं झाल्यावर तुम्ही करू शकता आणि केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय, म्हणजे आपल्या हाडांचा प्रोग्रेस रिपोर्ट मिळतो ना आपल्याला, काय चालू आहे का, किंवा आपण त्याची नीट काळजी घेतली की नाही असं. तर जसं तुम्ही कोलेस्ट्रॉल वगैरे चेक करत नसाल तर केलं पाहिजे, तर तसंच बोन डेन्सिटी सुद्धा केली पाहिजे. आणि त्यातलं पुढे त्याचं प्रोग्रेस न व्हायला, किंवा असं आपण करू शकतो की मला ऑस्टिओआर्थरायटिस होणारच नाही ह्याची काळजी आपण घेऊ शकतो. आणि ती काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं, तर मुळात आपलं डाएट जे आहे ते व्यवस्थित बॅलन्स ठेवायचं. तुम्ही प्रोटीन सफिशियंट जे डाएट आहे ते खाल्लं पाहिजे. तुमच्या कॅल्शियम वगैरेच्या लेवल्स, कॅल्शियम D3 याच्या लेवल्स पण ॲडिक्वेट असल्या पाहिजेत. म्हणजे ते चेक करा, नसेल तर त्याच्यासाठी सप्लिमेंट घ्या कोणाकडनं तरी लिहून. असं रॅन्डमली स्वतः घ्यायला लागू नका, पण गेट इट प्रिस्क्राईब फ्रॉम समवन. आता कॅल्शियम आणि D3 वर पण आपण एपिसोड केलेले आहेत, त्याची लिंक इथे दिलेली आहे, तर ते तुम्ही मिस करू नका. जर मिस झाले असेल तर बघा आणि आम्हाला त्याचाही कारण इथे तुम्हाला फायदा होईल, आणि आम्हाला सांगा कसे वाटले ते एपिसोड्स. कमिंग बॅक टू द डाएट, बॅलन्स डाएट तुम्ही खाणं, की म्हणजे प्रोटीन, तुमचे होल कार्ब्स, व्यवस्थित भाजी, ताक दही खात असाल तर ते, हेल्दी फॅट्स जे आहेत की म्हणजे तुमचे नट्स, ऑइल्स, सीड्स वगैरे असं तुम्ही खाल्लं पाहिजे. पण त्याच जोडीनं तुम्ही व्यायाम सुद्धा केला पाहिजे. आता व्यायाम म्हणजे कुठला व्यायाम, की मी आठवड्यातनं 2 वेळा योगा क्लासला जाते आणि तिथे मी मला जमतं तसं करते हे नाही, किंवा मी माझ्या मैत्रिणीबरोबर अर्धा तास फिरायला जाते, हाही व्यायाम नाही. झुंबा पण नाही, झुंबा पण नाही. म्हणजे झुंबा व्यायामात धरला जातो, पण तुम्ही अर्धा वेळ जर ती ट्रेनर करते आणि तिला आपण बघतोय असं जर असेल तर मग तोही व्यायाम धरला नाही जात. पण तुम्हाला हाडं तुमची मजबूत करायला तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, की आपल्या शरीराच्या वजनाचे आपण व्यायाम केले पाहिजेत, किंवा तुम्ही काहीतरी एक्सटर्नल वेट उचला, की म्हणजे आता जसं आता मलखम वगैरे करतात तर त्याच्यात आपलंच शरीर आपण उचलत असतो, राईट. तर दॅट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतात. दुसरं झालं की तुम्ही काही बँड्स वापरून वर्कआउट करताय, किंवा डंबेल घेऊन करताय, किंवा मग जिममध्ये मशीन असिस्टेड वर्कआउट करताय, क्रॉसफिट करताय. हे सगळे बरेच स्ट्रेंथ ट्रेनिंगचे प्रकार झाले. स्ट्रेंथ ट्रेनिंग जेव्हा आपण करतो तर त्यांनी आपली हाडांची डेन्सिटी जी आहे, त्याची ताकद, त्याची मजबूती जी आहे ती वाढायला मदत होते. ओके. त्यामुळे आपण डाएट मॅनेज करायचं आणि त्याच्याच बरोबर हे स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा जर आपण केलं तर आपण आपल्या हाडांना पोकळ होण्यापासून वाचवू शकतो. ओके. रुमटॉइड आर्थरायटिस जो असतो तर तो अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो,
तर परत आपण हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं, आपली झोपेकडे लक्ष देणं, किंवा ब्लड शुगर वगैरे पण जर इकडे तिकडे असतील झालेल्या, किंवा हाशिमोतोज हायपोथायरॉइडिझम जर आपल्याला असेल, जो ही एक ऑटो इम्युन आजार आहे, तर मग तुम्हाला जर ऑलरेडी हाशिमोतोज हायपोथायरॉइडिझम असेल तर तुम्हाला आरे होण्याचं चान्सेस जास्त असतात, कारण एक ऑटो इम्युनचा प्रकार ऑलरेडी आहे ना शरीरात, त्यामुळे दुसरे ऑटो इम्युन कंडिशन्स व्हायची शक्यता ती जास्त वाढते म्हणजे आपली. तर म्हणून तुम्ही आधीपासूनच आपल्या तुमचं फॅट लॉसकडे किंवा वजन आटोक्यात ठेवण्याकडे आणि तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे जे आहे ते करण्याकडे, झोपेकडे, डाएट व्यवस्थित ठेवण्याकडे लक्ष जर दिलं तर पुढे जाऊन तुम्हाला जर आरे फॅक्टर अगदी पॉझिटिव्ह जरी आलेलं असेल तरी सुद्धा त्याचे सिम्पटम्स नाही आहेत मला, असं सुद्धा होऊ शकतं. आणि तुम्हाला जर आता आरे झालेलाच आहे की म्हणजे तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिसचं डायग्नोसिस आहे, जॉईंट्स वगैरे दुखतात, तर मग तुम्ही त्याला सुद्धा पूर्ण रेमिशनमध्ये, रेमिशन म्हणजे काय की सुप्त पद्धतीत तो आजार असणं, एकदा ते झालं की ते काही जात नाही, असं आपण टोपी अशी काढून टाकली आहे की काय तो आजार काढून नाही ठेवतात बाजूला आपल्याला, पण त्याला त्या टोपीला आपण छोटं करून असं खिशात घालून ठेवता येईल की आपल्या बरोबर ते कायम आहे, पण ते परत डोक्यावर बसणार नाही ह्याची काळजी मात्र घेऊ शकतो. त्याला म्हणतात रेमिशन, की त्याला सुप्त करायचं, डॉर्मंट, वोल्कॅनो कसे डॉर्मंट असतात तर तसं आपण त्याला करू शकतो. तसं तो आपण सिम्पटम्स मॅनेज करू शकतो जर आपण आपलं डाएट, लाईफस्टाईल आणि सगळं एक्सरसाइज वगैरे जे आहे ते सगळं लाईफस्टाईलचाच भाग झाला ते मॅनेज केलं तर. तसं ज्याला युजली लोक रिव्हर्सल म्हणतात, पण त्याला रेमिशन असतं या आजारांचं, तर तसं करू शकतो. ओके. आता हे आर्थरायटिस आणि युरिक ॲसिडचा काही संबंध आहे का? आर्थरायटिस आणि युरिक ॲसिडचा डायरेक्ट संबंध नाही आहे, पण गाऊट जे होतं, आपल्या युरिक ॲसिड लेवल्स जर वाढल्या खूप तर आपल्याला गाऊट होतो. गाऊट म्हणजे काय असतं की आपले जे जॉईंट्स असतात, स्मॉल जॉईंट्स, आता युजली अंगठ्याला, पायाच्या अंगठ्यापासून तिथे आपल्याला सुरुवात होते, किंवा इवन हे जे स्मॉल हाताचे जे छोटे जॉईंट्स आहेत तर तिथे सुद्धा गाऊटची सुरुवात होऊ शकते. तर ते म्हणजे तिथे त्याचे क्रिस्टल डिपॉझिट्स होतात युरिक ॲसिडचे, त्यामुळे इन्फ्लमेशन वाढून ते दुखायला लागतं असं. युजली आपण असं बघतो की ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा आरे ज्यांना आहे तर त्यांना त्याचबरोबर त्यांचं युरिक ॲसिड पण जास्त असण्याची शक्यता खूप असते, कारण मुळात त्यांचं डाएट आणि लाईफस्टाईल नीट नसतं म्हणून. सो असा डायरेक्ट संबंध नाही आहे, पण जर तुम्हाला ऑलरेडी आरे असेल आणि त्याच्यात अजून गाऊट पण झाला तर मग ते आगीत तेल ओतण्याचं काम करतं. ओके. आता आपण डाएटवर येऊयात. तुम्ही आता सांगितलं की बॅलन्स डाएट हवा वगैरे. बरेच लोक म्हणतात की तूप जास्त खावं म्हणजे आपल्या हाडांचा जो मूवमेंट आहे ते स्मूथ होते असं, तर मग तूप चालेल का आणि किती, म्हणजे काय तर प्रमाण आहे का काही? बरं, तूप हे स्निग्ध पदार्थ आहे, फॅट आहे. आता आपल्याला असं वाटेल की जर तूप पण जर फॅट आहे तर जसं असं लुब्रिकंट सारखं काम करेल, मग आपले जॉईंट्स पण त्याची मुवमेंट, राईट, जर दाराला जसं तेल लावतो किंवा असं लावल्यावर, वॅसलीन लावल्यावर त्या हिंजीस जसे चालायला लागतात तर तसंच आपल्या जॉईंट्स पण चालतील. अनफॉर्च्युनेटली आपलं शरीर इतकं सिम्पल नाही की आपण म्हणजे असं नाही त्याला हे करू शकत की ते असं तूप खाल्लं की ते जाऊन बरोबर तिथेच त्याची जॉईंटची मुवमेंट वाढवेल. तर त्याला काही म्हणजे सायंटिफिक जोड नाही आहे या गोष्टीला, पण आपल्या आहारात हेल्दी फॅट असणं गरजेचं आहे. आता तूप त्याच्यातला एक भाग झाला की म्हणजे तुम्ही दिवसभरातनं 5-6 चमचे जर तूप किंवा तेल असं खायचं असेल तर त्यातनं 1 चमचा जे आहे ते तूप असायला पाहिजे टोटल फॅट इनटेक पैकी. बाकी जे आहे ते तेलाकडे लक्ष द्या. ओके. पण हेल्दी फॅटमध्ये मोर दॅन 1 टीस्पून मी तुपाला धरत नाही. का बरं? कारण तूप जर तुम्ही वरचेवर खात बसलात असे तर तुमचं सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते वाढणार आहे. सॅच्युरेटेड फॅट वाढलं की ते खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे तुमचं इन्फ्लमेशन वाढायला. आणि आरे आणि ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये ऑलरेडी इन्फ्लमेशन जास्त असतं, मग त्याच्यात अजून ते तूप लिटरली आगीत तुपाचं काम करतं आणि इन्फ्लमेशन वाढवतं. म्हणून त्याला जरा आटोक्यातच ठेवलेलं बेटर असतं. मग हे अळीवाचे लाडू ज्यात कॅल्शियम जास्त आणि तूप असं म्हणून पण करतात, किंवा डिंकाचे लाडू पण घेतात, तर मग ते पण नको? हे बघ, लाडूचं ना माझं नेहमीच
एकच कंप्लेंट आहे की जर आपण पौष्टिक म्हणून लाडू खायला लागलो तर आपण विसरतो की त्याच्यात केवढ्या जास्त कॅलरीज आहेत, त्यात किती जास्त तूप आहे. लाडूला लाडू बनायलाच आपल्याला त्याच्यात कमीत कमी 30 ते 40% तूप घालायला लागतं. ओके, एवढं प्रमाण असतं तर तो लाडू वळणार आहे, नाहीतर त्याचं भगराळ सगळं मोकळं राहणार आहे. तर तुम्हाला तसं तुपातलं लाडू करायला आणि मग तो तसा तुमचं हाडाची शक्ती वाढवायला म्हणून काही उपयोग होत नाही. पण आळीव जे आहेत ते खूप चांगले असतात खायला, व्हेरी हेल्दी. तर तुम्ही आळीवाचा लाडू करण्याच्या ऐवजी त्या आळीवाला भिजत घालून त्याला दुधाबरोबर किंवा म्हणजे कॅल्शियमसाठी जर घेतात, यू कॅन हॅव इट विथ मिल्क, असं खिरीसारखं वगैरे करून असंही खाता येतं. तूपच त्याच्याबरोबर खायला हवं अशातला भाग नाहीये. आता शेवटचा प्रश्न आहे, लोक मी हे पण बघितलंय की कोकोनट ऑइल असं चमच्याने घेऊन पितात, सेइंग की हे आर्थरायटिससाठी उपयोगाचं आहे, तर चालतंय का? मग कोकोनट ऑइल पण तुपासारखंच, म्हणजे नारळाचं तेल जे आहे, अगदी तुम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल जरी घेतलं तरी ते सुद्धा तुपासारखंच त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. ओके, थोडेफार मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स पण आहेत. पण ते म्हणजे असं तुम्ही जसं मी तुपाचं सांगितलं तसंच तेलाचं की मी ते चमचाभर तेल खाऊन किंवा सकाळ संध्याकाळ तेल खाऊन काही ते जाऊन डायरेक्टली त्या जॉईंट्सपाशीच जाणार आहे असं काही होणार नाही. उलट तुम्ही असं जर तेल आणि तूप खात बसलात, म्हणजे कोकोनट ऑइल आणि तूप, तर तुमचं एक आर्थरायटिसचं बघता बघता ट्रायग्लिसराईड वाढणं न कोलेस्ट्रॉल वाढणं हे प्रकार होऊन बसतील त्याच्याबरोबर. कारण नेहमी एक लक्षात ठेवा की आपल्या शरीरात काही पण एक आजार आपल्याला झाला ना, लाईफस्टाईल डिसऑर्डर, की ते बाकीच्या सगळ्याला पण असं दार उघडून दिल्यासारखं जरा होतं. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला जर एक कुठलं डायग्नोसिस आलेलं असेल तर त्याच्याबरोबर अजून इतर पाहुणे आपल्याला बोलवायचे नाही आहेत, आणि म्हणून आपण पूर्णपणे आपल्या आहाराची आणि लाईफस्टाईलची काळजी घेतली पाहिजे. तसंच आर्थरायटिसचं सुद्धा आहे की तुम्ही तुमचं डाएट जे आहे ते बॅलन्स ठेवा, आणि असं तेल तूप नुसतं आर्थरायटिस कमी करण्याचं तर काही काम करतच नाही, पण ते काही अगदी वर्जही करायची गरज नाहीये. तुम्ही तेवढं एक चमचाभर रोज खाऊ शकताय, पण बाकीच्या तेलाचा पण बॅलन्स जो आहे किंवा तुपाचा बॅलन्स जो आहे तो नीट ठेवला पाहिजेत. आर्थरायटिससाठी बॅलन्स डाएट आणि एक्सरसाइज या 2 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेच आहेत. त्याच्यासोबत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हेही आपल्याला कळलं. आता आशा आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत. अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला tassamarathi@gmail.com किंवा खाली कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हाला जर कोणी आर्थरायटिससाठी इतर काही खायला सांगितलं असेल किंवा तुम्ही काही खाऊन तुम्हाला फायदा झाला असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आपण त्याची पण नोंद करू आणि बघूया त्याच्याविषयी पण आपल्याला अजून बोलता आलं तर वेगळा एपिसोडसुद्धा करू. आणि हा आर्थरायटिसचा एपिसोड जो आहे हा सगळ्यांपर्यंत पोचवायची जबाबदारी तुमची आहे. मला माहिती आहे तुम्हाला कमीत कमी 5 लोक अशी माहिती आहेत की ज्यांना आर्थरायटिसचा त्रास होतोय. त्यांच्यापर्यंत हा एपिसोड जरूर पोचवा, त्यांना शेअर करा, आणि अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बघू, म्हणजे असंच आम्हाला अजून एपिसोड जे आहेत ते तुमच्यापर्यंत जास्त माहिती घेऊन येता येईल.